रोज भाजीला काय करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. सकाळ झाली तरी भाजी काय करू, संध्याकाळ झाली तरी भाजी काय करू. तर फ्रीजमध्ये हे अंडे ठेवलेलेच होते आणि आज बुधवार होता, त्यामुळे अंड्याची भाजी चालणार होती. तर एकीकडे मी छान हे अंडे बॉईल करायला ठेवले आणि म्हटलं चला अशी सिंपल ग्रेव्ही करून अंड्याची भाजीच करूया. त्यासाठी छान टोमॅटो, कांदा आणि लसणाच्या पाकळ्या असं मिक्सरमध्ये घालून म्हटलं चला आपण ना छान साधी ग्रेव्ही तयार करूनच आज ही भाजी करूया. तर कढईमध्ये छान तेल टाकल्यावर छान जिरे मोहरी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं ते कढईमध्ये घातलं आणि थोडासा रस्सा घट्ट होण्यासाठी त्यात थोडंसं 1 चमचा बेसन टाकलं. त्यानंतर तिखट, हळद आणि धनिया पावडर टाकूनसुद्धा छान हे मसाला छान परतून घेतला एकदम खरपूस भाजीपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हिरवा सांबार घरगुती तयार केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकला आणि छान तर्री येते भाजीला. कांदा लसूण मसाला आहे तो. आणि मग या ठिकाणी बघू शकता छान रस्स्याला उकळी आली. त्यानंतर मी ही बॉईल केलेले जे अंडे होते ते छान कट करून या रश्श्यामध्ये सोडून दिले आणि इतकी छान टेस्टी अशी भाजी तयार होते. ही मी तर अंडे खात नाही, पण माझ्या घरचे खातात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी ही छान भाजी तयार केलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.